उपचार वगैरे केले आणि 3 ते 4 वर्षामध्ये माझ्याकडे 5 शेळ्याच्या 125 शेळ्या झाल्या. म्हणजे त्या फक्त 5 शेळ्यावर 125 शेळ्या झाल्या आणि नोकरीमध्ये फक्त माझ्याकडे मोटरसायकल होती. म्हणजे रिटायरमेंट झालं, गाडी घेऊन रिटायरमेंट मोटरसायकलवर मी फिरत होतो. परंतु ह्या शेळीमुळं रिटायर झाल्याबरोबर मी एक 4 चाकी गाडी खरेदी करू शकलो. आणि तेवढंच नाही तर दर 3 वर्षाला असं करत करता ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये 5 गाड्या मी बदलल्या, 4 चाकी गाड्या. कशा 5 गाड्या आणि एवढ्या सरकारी नोकरीमध्ये मला करू शकलो नाही, कारण गाडी घेण्याची ऐपतच आमची नसायची डॉक्टरची. आणि 5 गाड्या घेतल्या तर ते मग आता तुम्ही आपल्या कौतुकानं तुम्ही काय करता, गाडीच्या पाठीवर लिहिता काहीतरी आईचं प्रेम, बंधू प्रेम, दादांचा आशीर्वाद किंवा वगैरे वगैरे. मग माझ्या गाडीवर मी काय लिहायला पाहिजे? मी काय लिहायला पाहिजे? शेळीची कृपा लिहायला पाहिजे. मग ते म्हणजे सांगायचं तात्पर्य की एवढं मला शेळीनं दिलं आणि हळूहळू त्यामुळं माझ्याकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन किंवा लोकांना गरज वाटली. त्यामुळं अनेक लोकांनी मला प्रशिक्षणासाठी बोलवलं. त्यामुळे शासनाच्या ज्या ज्या योजना जिथे जिथे होत्या, वन खात्याकडे असो किंवा खुले तुरुंग असतो पैठणचं किंवा उस्मानाबाद जिल्हा कारागृह असो, तिथल्या कायद्याला सुद्धा लेक्चर देण्यासाठी मला त्या लोकांनी बोलवलं. त्या काळी बाजारपेठेचा काय व्यवस्था होती आणि मार्केट रेट आणि बाजारपेठ ही स्कॅटर्ड होती. बाजारपेठ शेळीचा बाजार हा असा खास असा नव्हताच. म्हणजे हा आपला गावोगावी जसं आपण शेळी बाबा एक मला शेळी पाहिजे तेवढी ती, म्हणजे गावातल्या गावातल्या गावात मोठ्या प्रमाणात असा बाजार नव्हता. समजा एखाद्याच्या घरी देव आहे, तर मग त्यावेळेला तो बोकड एखाद्या धनगराकडून घ्यायचा आणि त्याचं ते हे करायचं, वाटेत टाकायचा वगैरे वगैरे, असं ती प्रथा होती खेड्यापाड्यामध्ये, डोंगर कपाऱ्यामध्ये. पण तो हळूहळू काय झालं की लोकांकडे शेळ्याचं उत्पन्न वाढल्यामुळे बाजारात पण सुधारत गेले आणि शेळ्याच्या किमती पण वाढत गेल्या. एका जमान्यामध्ये मी जेव्हा दिल्लीला शेळ्या नेल्या होत्या तेव्हा शेळीची किंमत 1100 रुपये होती. म्हणजे 4 पिलाची 1998 ला, बरोबर ना? 1998 ला तुम्ही धाराशिव उस्मानाबादहून दिल्लीला शेळ्या, किती शेळ्या नेल्या? 5 शेळ्या नेल्या होत्या, त्या 18 पिल्ले होते, 18 पिल्ले. मग मला एक सांगा, ज्या तुम्ही शेळ्या नेल्या होत्या त्यांची इथं काय किंमत होती आणि तिकडे काय व्हॅल्यू डिफरन्स? इथं 1000-1100 रुपये किंमत होती चांगल्या शेळीची. आणि मग खराब शेळी असेल तर 500-600 अशी किंमत होती. आणि दिल्लीला नेल्यानंतर ती शेळी मी म्हणजे मजुरी शेळ्या, मी अधिकारी असल्यामुळे मला नेता नाही आल्या, पण तुम्ही सहकार्य करून तुम्ही पडनेटला होतात, अधिकारी असल्यामुळे मी त्या लोकांना त्यांच्या शेळ्या निवडायला मदत केली आणि त्यांना दिल्लीमध्ये अडचणी ह्याची जाणीव करून दिली. शेळ्यांचा चारा इथूनच घेतला आणि त्या माणसांचा आहार खुराक सुद्धा इथूनच घेतला मी, कारण दिल्लीचं वातावरण त्यांना मानवणार नाही माहिती होतं मला, कारण त्या काळामध्ये थंडी खूप होती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. मग दिल्लीला गेल्यानंतर ही शेळी एवढे पिल्ले पाहिल्यानंतर नितीश कुमारजी त्या सगळ्या प्रदर्शनाला भेट द्यायला कारमध्ये आले, उघड्या कारमध्ये आले आणि सगळ्याला हाय हॅलो नमस्ते करत होते. त्यावेळेस ते कुठल्या पदावरती होते? कृषी मंत्री होते, म्हणजे अटल बिहारी सरकार होतं. प्रमोद महाजन इन्फॉर्मेशन मिनिस्टर होते, केंद्रीय कृषी मंत्री होते. केंद्रीय कृषी मंत्री. त्यांनी तुमच्या स्टॉलला भेट दिली? हा, स्टॉलला आम्हीच भेट द्यायला भाग पडला. आम्ही काय केलं, एक शेळीचे 4 पिल्लं उचलले आणि त्यांच्या गाडी पुढे टाकले. मग ती गाडी पुढे टाकल्यामुळे शेळी घाबरली आणि ती पिल्लं माझे मरतील म्हणून पळत गेली. त्यामुळे त्यांनी गाडी उभी केली आणि खाली उतर म्हणले, क्या बात आहे म्हणले, ही बकरी इसके पीछे क्यों आ रही है आणि हे एवढे पिल्ले हिचे आहेत का? आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे शेळीचे 4 पिल्ले हिचे आहेत, हे बघा असं एक पिल्लू आणि दुसऱ्या शेळीचं पिल्लू आणलं तिला शेळीने त्या धुडकावून लावलं. मग त्यांना ते पटलं आणि ते म्हणाले मग एक शेळी मी घेऊन जातो बिहारमध्ये. मग ते ज्या लेबरची शेळी होती, मजुरा शेळी नेल्या होत्या दिल्लीला, श्रीमंत माणसाच्या नव्हत्या नेल्या साधारण, कारण श्रीमंत माणसं स्वतः शेळी सांभाळत नाही, स्वतः शेळी सांभाळतात त्यांच्या शेळ्या चांगल्या असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर शेतामध्ये मजुरी जाणारी बाई असते, ती काय करते, एक शेळी गळ्यामध्ये 20 फुटाचा दाव बांधून शेतकऱ्याकडे कामाला मजुरी घेऊन जाते आणि तिथं फुकट चारते आणि चांगला चारा चारते, खुरपीला गवत नेऊन टाकते आणि 3 वाजता परत गटवड्यामध्ये गवत घेऊन जाते, संध्याकाळी पण चारते. म्हणजे श्रीमंत माणसाच्या शेळीला फक्त दिवसातून एकदाच खायला मिळते आणि ह्या मजूर बाईच्या शेळीला रात्रभर खायला मिळते. त्यामुळे त्यांच्या शेळ्या चांगल्या असतात आणि त्याला किंमत बाजार चांगली येते. तर अशा प्रकारचं ते वातावरण आमच्या अनुभवाला आलं. पण तिथला सर अनुभव काय होता दिल्लीचा, की एकंदरीत तुम्ही प्रत्यक्षरित्या, कारण की केंद्रीय मंत्र्याकडे दिल्लीला गेल्यानंतर आमच्या शेळ्यांनी हॅवॉक केला. हॅवॉक म्हणजे लोकांना ते आम्ही त्यांच्या भाषेमध्ये परिपत्रक पण छापून घेतले, 1 लाख पॉम्पलेट छापून घेतल्या आणि त्या लोकांना वाटल्या.
त्याचा परिणाम असा झाला की पेपरवाले पण आमच्याकडे आले, दूरदर्शनवाले, आकाशवाणीवाले आले आणि त्यांनी आमच्या मुलाखती घेतल्या आणि त्या सगळ्या हायलाईट झाल्या. दिल्लीहून त्या हायलाईट झाल्यामुळं त्या मागणीला महाराष्ट्रातल्या पेपरने सुद्धा खूप उचलून धरलं किंवा दिल्लीहून बातम्या त्याचा अर्थ ही शिळी काहीतरी महत्वाची आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात जर पेपरवाल्याकडे गेलो असतो तर त्यांनी मला किंमत दिली नसती आणि प्रसिद्ध केलं नसतं. पण दिल्लीहून बातम्या आल्यामुळे त्यांनी ते आवडीने छापलं आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये शिळीबद्दल एक आपुलकी किंवा उत्सुकता किंवा कुतूहल निर्माण झालं आणि प्रत्येक जण मला भेटायला यायचं. म्हणजे ज्या वेळेस उस्मानाबादी शेळीला महाराष्ट्र समजा मराठवाडा समजात फारशी किंमत येत नव्हती, पण ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला तो तुमच्या डोक्यात कन्सेप्ट होता तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा तो सक्सेस झाला आणि त्याचे इफेक्ट महाराष्ट्रभर पडसाद त्याचे उमटले आणि लोकांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि मग प्रत्येक जणांना वाटायला की आपण शेळी पाळावी. मग त्या काळामध्ये शेळीचा भावही कमी होता, फार काही नव्हतं, 1,000-1,500-2,000 हजारापर्यंत शेळी होती. पण हळूहळू लोकांची मागणी वाढल्यामुळे आणि उस्मानाबादकडे लोकांचा कल वळल्यामुळे अनेक लोकांनी शेळी पालन सुरू केलं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक लोकांनी शेळ्या खरेदी केल्या आणि त्यामुळे शेळीची किंमत ऑटोमॅटिक वाढत गेली. आज एका जमान्यामध्ये जी 1100 रुपयाला शेळी होती, 1200ला होती, ती आज शेळी 15,000 रुपयावर पोहोचली. ऊस तुमचा तिथंच आहे, ऊस 3 रुपये किलो प्रमाणे विकला जातो, म्हणजे 3,000 रुपये टन भाव आहे ऊसाचा. आणि आमच्या बोकडाचं मटण जे आहे ते 800 रुपये किलो म्हणजे 8 लाख रुपये टन आहे. 3,000 रुपये टन ऊस कुठं आणि 8 लाख रुपये टनाचं मटण कुठं, हा एवढा मोठा डिफरन्स आहे. आणि जे कोणी हा धंदा करतात त्यांना त्याचे पैसे मिळतात. मग आज 1200 रुपयाची शेळी 15,000 पोहोचते, म्हणजे गोरगरीब माणसाला तेवढा डिफरन्स मिळतोय. आणि ही काही किंमत सरकारनं वाढवली नाही, हे लोकांच्या मागणीतून ही किंमत वाढत गेली. जसं पाहताय आपण मांस जी मटण आपण म्हणतो त्याची किंमत वाढते, त्याच्या तुलनेत यांना पण किंमत, शेळीना पण किंमत आली. कारण आणि त्याच्या आणखी दुसरी 2-4 कारण आहेत. त्या नैसर्गिक वातावरण जे उस्मानाबादमध्ये आहे ते एडशी म्हणून जे गाव आहे, ते एडशीला चमड्याचा अनेक वर्षापर्यंत फार मोठा बाजार भरतो आणि या बाजारामध्ये जवळपास 10-20 कोटी रुपयाचा चमडा दर शनिवारी विकला जातो. म्हणजे एका दिवशी एवढी उलाढाल होते, 20 कोटी रुपयाची उलाढाल. जवळपास चमडा कशासाठी वापरला जातो? हा चमडा कानपूर, त्यानंतर आग्रा, बाहेर राज्यामध्ये जातो आणि अड्ड्यार म्हणजे तिकडे चेन्नई भागात, ज्याला मद्रास आपण पूर्वी म्हणायचं, त्या भागामध्ये जातो आणि त्याच्यावर टॅनरी मधून ह्या चमड्यावर प्रक्रिया केली जाते आणि तो चमडा परत आपल्याकडे येतो. आणि 50-100 रुपयाचा जो चमडा असतो तो इकडे पुन्हा बुटाच्या रूपामध्ये 5,000 रुपयाला. उदाहरणार्थ तुम्ही रेडची बूट बघा, तो असे एका चमड्यापासून त्याचे 10 बूट होतात, तर तो एक बूट 5,000 रुपये, 5,000ला. आणि 10 फूट झाले तरी त्याचे 10, तर त्याचा धसपट पैसा मिळतो एका चमड्यापासून. आणि ही प्रक्रिया त्या लोक जे टॅनरी करतात किंवा ते धंदा करतात त्या लोकांना मिळते, इथल्या लोकांना मिळत फायदा नाही. म्हणून आमच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की इथल्या कलेक्टरला घेऊन मी त्या बाजारात गेलो आणि त्यांना दाखवलं की ही परिस्थिती अशी आहे, हे बघा, हे 100 गाड्या आहेत, एका गाडीमध्ये एक चमड्याचं वजन 1 किलो असते आणि या गाडीमध्ये 10 टन माल आहे, अशा 50-100 गाड्या आहेत, किंमत काढा तुम्ही, म्हणजे जवळपास 20-30 कोटीची उलाढाल होते. तर हा चमड्याचा जर फायदा या लोकांना मिळण्यासाठी ह्या चमड्यावर प्रक्रिया होणारे कारखाने इथंच व्हायला पाहिजे. त्यांनी ते बघून पाहिलं, परंतु इथल्या लोकांना ते सामाजिक दृष्ट्या ते हे वाटलं, किचकट वाटलं आणि त्यांना वाटलं की याच्यात पडावा, आपण चमडा 100 रुपये विकला, आपलं काम संपलं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या चमड्यावर प्रक्रिया करण्यासाठी शिकवण्याचं जे कॉलेज आहे ते एकही नाही. त्यामुळं सगळा माल बाहेर राज्यात जातो आणि तिथून परत आपल्या कानपूरला BSc लेदर टेक्नॉलॉजी आहे, अड्ड्यारला BSc लेदर टेक्नॉलॉजी आहे. तर असे जे कॉलेजेस आहेत तिथं 12वी नंतर 4 वर्षाचा अभ्यासक्रम असतो आणि तिथून BSc लेदर टेक्नॉलॉजीचा जो कोर्स पूर्ण करतो विद्यार्थी, त्याला दर महिन्याला 2 लाख रुपये पॅकेज आहे. मग हे आपल्या उस्मानाबादला असं कॉलेज का होऊ नये ही सुद्धा माझी मागणी आहे. त्याचबरोबर ही जे रस्त्यावर फोपाट्यामध्ये किंवा उन्हामध्ये धुळीमध्ये जे मटण विकतात, ह्याला सुद्धा ट्रेनिंग का देऊ नये आणि ह्यांना स्वच्छता महत्व का शिकवू नये आणि ह्यांना AC रूम मध्ये विक्री का करतो नाही, ह्याच्यावर आम्ही आपण डेव्हलप जर केलं किंवा स्वच्छ रीतीनं स्वच्छ मटण कसं विकलं जाईल हे आम्ही थोडंसं बघितलं, याचा विचार केला. तसा ह्या गोष्टीवर आता शेळी ह्या विषयावर
अनेक बोलण्यासारखं खूप आहे याच्यामध्ये, तुम्हाला 24 तास पूर्ण नाही. बरोबर आहे, कारण कामच तुमचं एवढं मोठं एवढं आहे आहे. की साधारण एक गोष्ट सांगतो मला फक्त थोडक्यात, की शेळीच्या शिंगापासून खोरापासून विमानासाठी लागणारे ऑइल तयार होते, ग्रेसिंग जे म्हणतो ना आपण. काय गोष्ट सांगताय तुम्ही? तर हे शिंगापासून आणि शेळीच्या खोरापासून बनवलं जाते. बर. एक दुसरी गोष्ट, शेळीच्या पोटामध्ये जो हे असतं, चारट असतं, चारट चरबी आपण अन्न काय अन्न चारट अन्न म्हणतो. असतं, म्हणजे अर्धवट पचलेलं जे अन्न असतं, ते सुद्धा शेतीला खत म्हणून वापरलं जातो बऱ्यापैकी झाडांना. मोसंबी लिंबूच्या झाडासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे त्याच्या पोटाच्या जे आतडे आहेत त्याच्यातून माणसाचे टाके घेण्यासाठी, ऑपरेशन झाल्यानंतर टाके घेण्यासाठी कॅट तयार केले जातात. असं म्हणजे खूप सारे फायदे आहेत त्याचे. भरपूर आहे, त्याचं खूप आहे सांगण्यासारखं. पण ते त्याच्यावर लक्ष द्यायला शासनाला हे महत्वाचं कळलं पाहिजे, आणि सरकारने यासाठी एखादं लक्ष दिले तर खूप सारे याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होऊ शकते. दुसरी गोष्ट, हे जे मटण विकलं जातं ते रस्त्यावर अस्वच्छ रीतीने, किंवा काय त्याला म्हणायचं आपण, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक असल्या ठिकाणी विकलं जातं. मग यासाठी माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र लेवलला एखादा महाराष्ट्र लेवलचा शेळी उत्पादक संघ का नसावा. येस, बरोबर आहे. आणि त्यामुळं मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आकाशवाणीवर जाहिराती केल्यात आता, की महाराष्ट्रातल्या तरुणांना म्हणतो मी खास करून, की तरुण पिढीला याचं महत्व समजलेलं आहे. आता कलेक्टरला देखील शेळी पालन करावं वाटते. एक जमाना असा होता की गावातल्या पाटलाला शेळी बद्दल नाव काढलं तर बोलू देत नव्हता, पण आज कलेक्टर सुद्धा म्हणतो मला शेळी पालन करायचं. मग माझं तरुणांना असं आव्हान आहे की जर ऊस 3,000 रुपये टन आहे आणि बोकडाचं मटण 8 लाख रुपये टन आहे, तर आपले शेळीचं मटण हे ऊसाला कधी ओव्हरटेक करू शकतो. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये जर बघितलं तर ऊस कारखानदारीपेक्षा शेळी ही कधी आणि तिचं मार्केट 12 महिने, ऊसाचा कारखाना फक्त 6 महिने चालतो. बरोबर आहे. आणि ह्याचं सगळ्या जनतेला ह्याची गरज आहे आणि ह्याची रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. आणि त्यामुळे अनेक तरुणांनी, शेकडो तरुणांनी ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारनं प्रत्येक जिल्ह्याला शेळी मेंढी महामंडळाची शाखा काढायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक याच्यामध्ये एक सरकारचा कत्तलखाना, सरकारी शेळीचा साठी कत्तलखाना असावा आणि तो सहकारी पद्धतीवर चालवला जावा आणि त्यामधून म्हणजे ऊसासारखी क्रांती होईल. आज ऊसतोडीला जसे अनेक लोक कामाला लागतात, तसे लाखांनी लोक ह्याच्यात कामाला लागतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5,000 लोकांना रोजगार मिळेल आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आर्थिक मोठी क्रांती या कामाच्या माध्यमातून अनेक राज्यामध्ये, जसं की जयपूर असेल, बेंगलोर असेल, कोल्हापूर, मुंबई, अकोला, नागपूर या ठिकाणी व्हिजिट केलेली, त्या ठिकाणची म्हणजे काय वेगळं काय जाणवतं तुम्हाला आपला उस्मानाबादची शेळी आणि तिकडच्या? जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा त्या लोकांना शेळीबद्दल आकर्षणच वाटलं. आणि प्रत्येकाने, दिल्लीला तर त्या काळामध्ये उस्मानाबाद शेळी हा शब्द यांना उच्चारता येत नव्हता. कोणशी नसल आहे म्हणायचे, हिंदीमध्ये विचारले कोणशी नसल, हे नसल कोणशी आहे, हे बकरी की कोणशी नसल आहे. तर आम्ही त्याला सांगितलं इसको उस्मानाबादी बोलते. मग ते काय म्हणायचे, त्या काळामध्ये ओसामा बिन लादेनचं प्रस्ताव होतं. ओसामा बिन लादेन हा जगातलं ते तुम्हाला माहितच आहे, इतिहास माहितच आहे. तर मग लोक म्हणायचे ते ओस्मानाबाद क्या असं उच्चार, ओसामा बिन लादेन सारखा त्याचा प्रोनाउन्सिएशन, त्याच्या नावाचा उच्चार काढायचा आणि नंतर अशा प्रकारचं. त्यामुळे त्या उस्मानाबादला एका काळामध्ये हवा पाणी आणि तुळजाभवानी एवढंच म्हणायचे. आज उस्मानाबादी शेळी ही, उस्मानाबादची शेळी म्हणून सगळ्या जगात प्रसिद्ध. इव्हन अमेरिकेत सुद्धा आता उस्मान शेळीला महत्व आलेलं आहे आणि शास्त्रज्ञ याच्यावर संशोधन करतात. याच्यासाठी जिओ टॅगिंग व्हायले, याच्यासाठी अनेक प्रकारचं संशोधन व्हायले. आणि नजीकच्या काळामध्ये मी किंवा तुम्ही, आम्ही किती प्रयत्न केले तरी सरकार जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत याचा विकास होणार नाही. परंतु काळ, एक जुना काळ होता ज्या काळी खेडेगावामध्ये हार्डली 1 किंवा 2 टीव्ही किंवा 3 टीव्ही असायच्या पूर्ण गावामध्ये. त्या काळी तुमचं दूरदर्शनवरती समालोचन व्हायचं, तुमच्या अनेक मुलाखती व्हायच्या. त्यावेळी काय भावना होती आणि त्याच्यातून अनेक लोकांना मार्गदर्शन भेटलं का? तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये? महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या आकाशवाणी केंद्रावर माझ्या मुलाखत झाल्या. नागपूर पासून ते तुमच्या सांगलीपर्यंत, पुण्यापासून ते उस्मानाबाद पर्यंत. आणि एका वेळेस नाही तर 5-5, 10 वेळेस माझ्या मुलाखती. आणि दूरदर्शनवर सुद्धा आमची माणसामध्ये अनेक वेळेस मी आलो आणि लोकांनी इथे उस्मानाला येऊन माझ्या मुलाखती घेतल्या.
म्हणजे दूरदर्शन म्हणजे तुम्हाला त्या काळी या गोष्टी जे डिजिटल मीडिया आणि स्वप्नात सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं मी आकाशवाणीवर जाईल. बर. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी दूरदर्शनवर दिसेल. बर. पण त्या शेळीने मला दूरदर्शनवर नेऊन सोडलं. मग तुमचं काम त्या मागं मेहनत भरपूर होती, पण तुम्ही ह्या प्रसार माध्यमांपासून दूर होतात किंवा त्या काळी फारसं एवढं प्रसार माध्यम पण नव्हतं? अधिकारी असल्यामुळं शासकीय सेवेमध्ये मी सुरुवातीला अधिकारी असल्यामुळं माझं प्रसिद्धीचं वलय माझ्या मागे नव्हतंच. आणि प्रसिद्धी करावं असं आमच्याकडे उद्देश नव्हता नाही आणि आम्हाला परवानगी नव्हती. त्या काळी कुठलं काही जे काही सांगायचं ते कलेक्टरने सांगायचं, आम्ही काहीच बोलायचं नाही असा एक नियम त्या काळात होता. स्वतःची परिस्थिती आम्ही करायची नाही किंवा स्वतःचा व्यवसाय काय करायचा नाही असा नियमच आहे. तुमच्या ज्या मुलाखती व्हायच्या सगळ्या माध्यमांवरती त्या काळी, तर तुम्हाला काही प्रत्यक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये परिवर्तन झालंय तुमच्या मुलाखतीतून? असे काही लोक तुम्हाला आढळतात का अजून, किंवा काही भेटतात का की सर मी त्या काळी तुमची मुलाखत ऐकली होती? शेकड्याने लोक भेटतात, शेकड्याने. अनेक लोकांनी मला पाहिलेलं नाही, पण फक्त नाव माहिती. पण वसंत मुंडे नावाचा कोणीतरी प्राणी उस्मानाबादला आहे आणि तो शेळीमध्ये काम करत आहे, एवढं लोकांना माहिती आहे. त्यामुळे अचानक कुठं एसटी मध्ये जरी भेट झाली, अरे बापरे तुम्ही का म्हणतात. हे मला एक म्हणजे सुखद म्हणजे आनंद वाटतो त्या. आणि नागपूरला जरी गेलो किंवा कोल्हापूरला गेलो तर तिथं माझे असे माझे मित्र किंवा नातेवाईक असे सापडतात की शेळीचे नाव घेतले की म्हणतात अरे वसंत मुंडे नाव जोडूनच जातो. उस्मानाबादी शेळी म्हटलं ते वसंत मुंडे नावाशिवाय ते शेळीचं नावच पूर्ण होत नाही. असं युवक महिला बचत गटाच्या लोकांसाठी काही फायदा झालाय का तुमच्या शेळीमुळं? शेकडो लोकांना आर्थिक कमाईचं एक फार मोठं साधन सापडे. ज्या शेळीला गावामध्ये 1 किंवा 2च लोक शेळ्या पाहिजे, आता प्रत्येक घरामध्ये शेळी असावी असं लोकांना वाटतंय. असं एकही माणूस नाही सापडला किंवा बेरोजगार किंवा अधिकारी सापडणार नाही त्याला शेळीपणा करावं वाटते. आपण अनेक ठिकाणी प्रशिक्षण देता किंवा प्रशिक्षणासाठी तुम्हाला लोक बोलवतात, एक साधारण काय आकडा असेल की तुमच्या मार्गदर्शनाने किंवा प्रेरणेने? 10 ते 15,000 लोकांना मी आतापर्यंत ट्रेन केले. आणि त्याच्यातले उद्योजक 10% लोक त्याच्यामध्ये चांगले उतरले म्हणजे माझ्या कॉम्पिटिशन माझ्यापेक्षा मला ओव्हरटेक केलं त्याने. बरं, म्हणजे तुमचं शिकून मला माझेच गुरु झाले. बर. पण तुम्ही त्याच्यामध्ये असं काही वेगळं मानत नाही? ठीक आहे, तुम्ही डेव्हलपमेंट करा हे तुमचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. शेवटी त्यांनी पैसे फक्त पैशाकडे बघतात, मी समाजाच्या विकासाकडे बघतो. पैसा माझ्यासाठी गौ नाही. पैसा नुसतं पैसे मागायला लागला तर विकास होत नसतो. त्यामुळं माझं धोरण काय की जास्तीत जास्त तरुणांना त्यांच्या हाताला काम देणं हे माझं उद्दिष्ट. दॅट असो थ्रू गोट उस्मानाबाद शेळीच्या माध्यमातून ह्या लोकांच्या हाताला काम देणं ही माझी प्रायोरिटी आहे. आणि त्यामुळे 24 तास मी विचार करतो फक्त शेळी पालनाचा, शेळी विकासाचा. आणि तो समाजापर्यंत सर्व दूर कसा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल, लवकरात लवकर पोहोचेल हा माझा हेतू असतो. आता सांगायचं झालं तर मी आकाशवाणी माध्यम स्वतःचे पैसे खर्च करून मी त्याच्यामध्ये उपलब्ध करून देतो. का तर बाबा ह्याच्यातून लोक शिकली पाहिजे, माझ्याकडे बघा आणि माझं बघून तुम्ही पुढे. तुम्ही किती पैसा कमवला तरी तुम्हाला अडचण नाही, माझ्यापेक्षा पुढे जातो आणि शेळीचं नाव मोठं करा, ज्यामुळे काय होईल की आपल्या महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. हा आमचा उद्देश आहे. आणि एक असं मोठं साधन आहे हे. ऊस शब्द जसा छोटा आहे पण आज महाराष्ट्रामध्ये ऊस कारखानदारीची एक लॉबी तयार झाली. बरोबर. आणि ज्यामुळे सगळं राजकारण महाराष्ट्रात त्या ऊसाभोवती फिरतंय. शेळी देखील असाच प्राणी, दुधाचं असंच झालंय, दुधाचं सुद्धा लॉबी तयार झाली आणि दुधाचे कारखाने असलेले लोक आज मंत्री आहेत, बरोबर आहेत. एक दिवस असा येणार आहे की शेळी पाळणारे लोक सुद्धा उद्या कारखानदारी मधून खूप मोठं लॉबी तयार होणार आहे आणि एक मोठं कारखानदारी तयार होणार आहे. आणि त्यामधून महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला शेळी पाळणारे अनेक मंत्री दिसतील तुम्हाला. आपण सेवेत असताना 68 काहीतरी पशुवैद्यकीय निवासी डॉक्टर काहीतरी मोठं प्रोजेक्ट राबवला होता, काय विषय आहे? माझी बदली औरंगाबादला झाली. म्हणजे धाराशिवहून तुमची बदली तिकडे? नाही, बीडवरून माझी बदली. जसं 5-6 जिल्हे मी नोकरी केली, परंतु 1989 साली माझी औरंगाबादला बदली झाली. आणि औरंगाबादला बदली झाल्यानंतर तेव्हा माझ्या लक्षात आलं की राज्य सरकारचे दवाखाने आहेत तर ते अधिकारी चालवतात आणि जिल्हा परिषद दवाखाने ते पुढारी लोक चालवतात. पुढाऱ्यांची म्हणजे कृपा असते. त्यामुळे त्यांच्या इमारती आहेत, लोकांना राहायला घर आहेत,
क्वार्टर आहेत, परंतु स्टेटचे जे राज्य सरकारचे लोक त्यांच्या भाड्याच्या जागेत दवाखाने आहेत आणि त्या डॉक्टरला राहायला किरायानं राहावं लागतंय. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा माझे काही मित्र होते त्या ह्याच्यामध्ये DRDA मध्ये, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये. मग त्यांना मी म्हणाला आमची समस्या सांगितली, मग औरंगाबाद जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले जवळपास 150-200 दवाखाने भाड्याच्या जागेत आहेत, मग ह्याला काही करता येईल का? तर मग ते तिथं त्या ठिकाणी गुजर नावाचे एक प्रोजेक्ट ऑफिसर होते, PD प्रोजेक्ट डायरेक्टर. तर त्यांनी सांगितलं की आपल्याकडे 1 कोटी रुपये आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल ते बघा. मग आम्ही एक स्कीम तयार केली आणि सांगितले की 68 दवाखान्याला साधारणपणे 1-1 लाख रुपयात आम्ही एक खोली तयार करू, आणि ज्यामुळे काय की आमचा स्टेटस, आमचा दर्जा पण वाढेल आणि भाड्याच्या जागेत राहण्याच्या ऐवजी आम्ही शासकीय जागेत देऊ, आणि त्यासाठी आम्हाला 1-1 लाख रुपये. त्यांनी आम्हाला 1.25 लाख रुपये एका दवाखान्याला दिले, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 68 दवाखाने आमचे पूर्ण बांधून निघाले. आणि ज्यामुळे की काय झालं की आम्हाला लोकांच्या पडक्या जागेमध्ये, सडक्या जागेमध्ये गरज नाही पडली. कारण तुम्ही शासकीय सेवेमध्ये काम करताना ज्यावेळेस आर्थिक व्यवहार येतो, आता एवढ्या कोटीचा तुम्हाला हे सगळा प्रोजेक्ट राबवायचा होता, तर त्यावेळेस काही अडचणी तुम्हाला जाणवल्या का, की वरिष्ठांकडून किंवा काही दबाव? नाही, काही नाही. फक्त कसं आहे, वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांना जमलं नाही म्हणून मग थोडस त्यांना जेलशी वाटायची, किंवा आपल्यापेक्षा खालचा माणूस, आपला खालचा माणूस हा बरंच काय करतोय, पण ते कौतुक काय करायचे. तसं त्यामध्ये काही जेलशी लोक असतात, मग ते चालायचंच हे सगळं, हे काहीतरी आगाऊच करतोय, जनावरांचा उपचार करायला सोडून हे दवाखाने बांधकाम करणं वगैरे वगैरे. पण जे प्राथमिक गरजा आहेत त्या आवश्यकच आहे ना. तुम्ही किती मोठं काम करत असलं, तुम्हाला राहायला घर पाहिजे, छोटस का 2 खर्च घर पाहिजे का नाही? पाहिजे. मग ते दवाखाना तुम्ही करता, त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला पंखा पाहिजे, लाईट पाहिजे, बाथरूम पाहिजे, पाणी सोय पाहिजे, नळ कनेक्शन पाहिजे, 4 खुर्च्या चांगल्या बसायला पाहिजे, आहे की नाही, 2 कपाट पाहिजे. मग हे सगळं कुठून येणार, कुठून ते आम्ही मी जिथं आहे हे बघितलं. त्यामुळे औरंगाबादला मला संधी मिळाल्यावर मी 68 दवाखाने बांधून घेतले, की ज्याच्यामुळे काय झालं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक लोकांमध्ये. तुम्ही 68 दवाखाने ज्यावेळेस तुमच्या निगराणीत जे बांधले गेले, त्यावेळेस तुम्ही कुठल्या पदावरती होतात? मी माझ्या निगराणीत नाही, मी जे काम करून घेतलं वरिष्ठाकडून काम करून घेतलं मी. म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं की आपण असं केलं तर आपला दर्जा वाढू शकतो. आणि तिथं त्यावेळेस काय झालं की ते औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पद्मसिंह पाटील होते. जेव्हा अडचणी येऊ लागली त्यांनी त्या कारणावर घातलं की बाबा हे असं आहे आणि दवाखान्याला जागा पाडायची आहे, आणि यासाठी तुम्ही आम्हाला ह्या लोकांच्या अडचणी दूर करून द्या, मदत करा. मग त्यांनी त्या ताबडतोब त्या सूचना केल्या की हे दवाखाने 6 महिन्यात पूर्ण झाले पाहिजे, आणि त्यामुळे आमचे हे जे राजकीय आम्हाला पाठबळ मिळालं आम्ही ते दवाखाने पूर्ण करू शकलो. वास्तविक त्यावेळेस मी काय होतो, मी फक्त पशुधन विकास अधिकारी होतो, वर्ग 2. परंतु मग हे वरिष्ठ अधिकाऱ्यावर त्यांचा दबाव आल्यामुळे हे काम माझे पूर्ण होऊ शिकले. नाही त्यांनी लोकांनी म्हणलं असं काही गरज नाही, तुम्ही काही करू नका, आम्ही बघू. मग एकंदरीत तुम्ही एवढा सगळा कारभार सांभाळत तुमची सेवानिवृत्ती कोणत्या साली झाली? 2003 ला झाली. 2003 ला तुमची सेवानिवृत्ती झाली. त्यानंतरही तुम्ही आतापर्यंत, आता किती वय आहे तुमचं? आता माझं 81 वय. 81 वय. तरी पण तुम्ही सेवानिवृत्ती झाल्यानंतर सोडून दिलं नाही, बास झालं बाबा आता हे आपलं, तुम्ही अजूनही याच्यामध्ये राबताय? हो, कारण की तुमच्याकडे अजूनही आता मी पाहतोय तर बरेच माणसं येतात, भेटायला येतात, मार्गदर्शन मागतात. म्हणजे ही ऊर्जा कुठून येते तुम्हाला? 81 वय, आज 60 वर्ष 58 वर्ष माणसाचं काढणं मुश्किल झालंय. लोकांना तुमचं शरीर आज एकदम धडधाकट आहे, हे कसं? लोकांना माझी गरज वाटते म्हणून लोक माझ्या मग येतात, आणि मी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. नेमकं तर बँका कर्ज द्यायला टाळाटाळ करतात तरुणांना, बेरोजगार तरुणांना, ज्यांना जी देशाची भावी पिढी घडवणार आहेत अशा पण तुम्ही नोकरी देत नाही आणि कर्ज देत नाही. मग त्यांनी करायचं गुंडगिरी करणार ना. बीड जिल्ह्यात गुंडगिरी कशामुळे वाढली? पुढाऱ्यामुळे नाही वाढली, बेरोजगारामुळे वाढली. मग त्या बेरोजगाराच्या हाताला काम द्यायचं आम्ही काम करतो, म्हणजे इनडायरेक्टली आम्ही गुंडगिरी कमी करायचा प्रयत्न करतो. सर, कुठून प्रेरणा भेटली तुम्हाला रिटायरमेंट झाल्यानंतर आपण ह्या क्षेत्रात कंटिन्यू काम करावं किंवा समाजाची सेवा भेटावी? काहीतरी प्रेरणा असावी माणसाच्या मनामध्ये. शेळीने मला दिशा दिली. 24 तास तुमच्या डोक्यात शेळीने शिकवलं मला. शेळीशिवाय दुसरं काही दिसतच नाही मला. माझा श्वास देखील शेळी आहे. त्यामुळं आणि जेवढं काही करता येईल शेळीसाठी करावं ही माझी इच्छा आहे. आणि कुणीतरी असं लाखो हजारो तरुणांना मला उभं करायचंय, आणि त्यासाठी शेळी हे माध्यम आहे, आणि ती मला जमतंय म्हणून मी त्याच्यामध्ये आहे. आणि लोक माझ्याकडे बघतात, आशेनं बघतात, आशेचा किरण म्हणून बघतात, म्हणून माझं काम चालू आहे. आणि त्यामुळे माझी ऊर्जा कायम राहते, आणि मला म्हणजे दिवस रात्र मी ह्याच विचारात असल्यामुळे मला अनेक कल्पना सुचतात, आणि त्यामुळे मी लोकांना आणखी अनेक प्रकारे मदत करू शकतो. बरं, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
ते तुमच्या मनातलं नाही, मी अनेक लोकांना विचारलं. डॉक्टर साहेबांच्या बाबतीत एवढं खूप काम मोठं आहे. एवढं काम मोठं असताना एखाद्या पुरस्कारासाठी आपली निवड का होत नाही, याच्याबद्दल तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? नाही, तसं मला अनेक पुरस्कार मिळाले. बर. मला इव्हन तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बेंगलोरला म्हणजे कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री जे होते एस.एम. कृष्णा, बर काँग्रेसचे होते. बर तर मी जेव्हा बेंगलोरला शेळ्या घेऊन गेलो होतो तेव्हा माझी ओळख त्यांनी कायम ठेवली. बर आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार गेल्यानंतर इथं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, बर म्हणून त्यांना गव्हर्नर म्हणून इथं नेमणूक करण्यात आली. बर. तेव्हा मला बोलून घेतलं हा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जी शेळी माझ्या त्यावेळेस आणली होती हा. तशा माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं ते मद्दूर म्हणून गाव आहे, जिल्हा आहे, बर तर त्या ठिकाणी मला 1000 शेळ्या पाहिजे. आणि मग त्यांनी मला कलेक्टर मार्फत मला बोलून घेतलं. नोकरी संपल्यानंतर 10 वर्षानंतर ह्या माणसाने माझी ओळख कायम ठेवली. बर. हे माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना आहे. बरं, तुम्हाला जर पद्मश्री पुरस्कार भेटला तर तुम्ही हा पुरस्कार कुणाला समर्पित करा? मला एक तर हा म्हणजे पुरस्काराचं मला वेळ नाही. मी नाही, ठीक आहे, तुम्ही हो सांगतो, मी देणारा माणूस आहे. बर, मी घेणार नाही. शेळी आमची देत जाणारा प्राणी आहे, घेत नाही. शेळी काय म्हणते, मला किती कत्तल करा, बर, माझे 50% दडशी कत्तल होते, पण मी 60% वाढतेच. अच्छा, तसं मला द्यावं वाटतं, घ्यावं वाटत नाही. मला पुरस्कार मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे, कुणी नको म्हणणार नाही. परंतु पुरस्कार नाही मिळाला तर माझं काम थांबणार नाही. पुरस्कारासाठी मी थांबत नाही आणि पुरस्कारासाठी मी काम करतच नाही. नवीन शेतकरी सुरू करताना आणि अनेक पुरस्कार मला असे अनेक जिल्ह्यातून मला मिळाले आहेत. त्याचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. जवळपास 150-200 पुरस्कार मला आतापर्यंत मिळाले. बर. आणि त्याचं काय मला फार असं म्हणजे फार तुम्हाला प्रसिद्धीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला जायचं नाही? नकोय. काय करायचं? नवीन शेतकरी ज्यावेळेस शेळी पालनाची सुरुवात करतो त्याची पहिली पायरी काय असावी? पहिल्यांदा जो शेळी पालन करतो त्याने शेळी पालनाची माहिती घ्यायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, पुस्तक वाचायला पाहिजे. हा, पुस्तक वाचायला पाहिजे किंवा ज्ञान घ्यायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल काय अडथळे ते बघायला पाहिजे. कारण आपलं जे शाळेमधलं जे शिक्षण आहे ते आजही इंग्रजांनी दिलेलं जे शिक्षण आहे तेच शिक्षण आजच चालू आहे. पुस्तक शाळेमध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी त्याच्या पलीकडे दुसरा कुठलाच विषय नाही. आणि त्यामुळे त्याच्यातून फक्त कारकून तयार होतात. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती की ग्रॅज्युएट झालेला पोरगा नोकरी जर नाही मिळाली तर काय करू शकतो? कुठल्याही शक्यच घ्या, BA घ्या, BCom घ्या, MA घ्या, MSc घ्या, PhD घ्या. आज माझ्याकडे नोकरीमध्ये PhD झालेले कमीत कमी चपराशीची शेवकाची नोकरी द्या म्हणून माझ्याकडे माग आले. लोक पाया पडायला झाले लागले की बाबा साहेब आम्हाला कसं करा ना. आम्हाला PhD झालेल्या माणसाची ही अवस्था आहे. त्याचं कारण आहे हे तुमचं शिक्षण आहे. शिक्षणामध्ये काय झालं, दिशा बदलायला पाहिजे. शिक्षण भारताचा मुख्य धंदा हा शेती आहे. तो शेतीचं एक पुस्तक नाही, एक पुस्तक नाही. आणि त्यामुळं काय होते, हे जे सगळे तयार होऊ लागले सगळे व्हाईट कलर सगळे पांढरे पेशी बाबू तयार होले आणि त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि सगळं आपल्या शिक्षणाचा बट्याबळ होऊन बसलाय. आणि ह्यांच्या बेरोजगारीचं पण तेच झालेले. कशामुळे झाले तर शिक्षण. म्हणून माझं म्हणणं असं की शाळामधून मी जवळपास 100 शाळामध्ये व्याख्यान दिले. शाळामध्ये त्यांचे ग्रुप शासनाने एक स्कीम आली होती की 9वी 10वीच्या मुलांना आम्हीच पत्र लिहिलं होतं, 9वी 10वीच्या मुलांना तुम्ही जाऊन व्यवसाय विषयक मार्गदर्शन करा. बरोबर. मग मला जिथे बोलत त्या ठिकाणी मी शेतीला जोडताना कोणता असावा कसा असावा याबद्दल मी पटवून सांगितलं. आणि त्यामुळे अनेक तरुण तयार झाले, अनेक डॉक्टर झाले. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये माझ्या सांगण्यामुळे किंवा माझे भाषण ऐकल्यामुळे जवळपास 25 डॉक्टर तयार झाले. बर. तुमच्या भाषणाची प्रेरणा घेऊन स्वतः डॉक्टर झाले, लेडीज डॉक्टर आहेत. आता 30% महिला आहेत डॉक्टर आमच्याकडे. त्याच्यामुळे जवळपास 10-5 महिला लेडी डॉक्टर आहेत आणि जेंट्स डॉक्टर आहेत. आणि ते सगळं म्हणतात मुंडे साहेबांकडे बघितलं ना आम्हाला डॉक्टर वाटलं. म्हणजे त्या नोकरीमध्ये त्यांना पाहिलं. मग कसं असतं, समोरची इमेज असते. एखाद्या माणसाला जर एखादा हिरो आवडला तर माणसं त्याची नकल ते करतात, हेअरस्टाईल बरोबर. तसं माझं काम बघून लोकांनी पाहिलं. रोल मॉडेल आणि रोल मॉडेल वसंतराव मुंडे म्हणजे रोल मॉडेल. खेड्यापाड्यात मी गेल्यानंतर माझ्या भोवती जो गराडा जमायचा पुढ्यांचा लोकांचा, त्यामुळे त्यांना सुद्धा वाटलं की आपण असं डॉक्टर व्हायला काय हरकत आहे. मग बनसोडा गावामध्ये 25 डॉक्टर माझ्यामध्ये झाले तयार. 25 डॉक्टर. चांगलं काम आहे. शेळी पालनातून एक साधारण कुटुंबाला उस्मानाबादी शेळीचं जर हे केलं तर किती उत्पन्न मिळू शकतं?
एका शेळीपासून साधारणपणे जर त्यांनी 50 शेळ्या पाळल्या तर 5 लाख रुपये मिळतात, 100 शेळ्या पाळल्या तर 10 लाख मिळतात. आणि मजूर बाई जी आहे बर तर एक शेळी तिने जर सांभाळली तर वर्षाला तिला 4 पिल्लं मिळतात, बर 2 बोकड आणि 2 पाटी मिळतात. 2 बोकडे विकले तर 30,000 रुपये मिळतात, बर. 2 पाटी विकले तर 20,000 रुपये मिळतात. असे 30 आणि 20 50,000 रुपये मिळतात. म्हणजे शेतीच्या बदल्यात हा आणि व्यवसाय तिला कधी फायद्याचा तिला आहे. जी मजुरी मिळते बर. त्या मजुरीपेक्षा जास्त जास्त. पैसे 2 शेळ्या पाळल्यापासून मिळतात. आणि मग शेतातला रोजगाराची तुलना केली तर हा धंदा कधी सरसच आहे. 50,000 प्रामुख्याने या शेळीच्या जातीमध्ये कोणते प्रामुख्याने आजार आहेत जे शेतकऱ्यांना शेळीला महत्वाचे ठोकळ भाषेत बोलायचं झालं, शेळीला हागवण लागणे बर. आणि नाकाला शेंबूड येऊन आजारी पडणे. मग त्याच्यावरती उपचार त्याच्यावर किती दिवसात व्हायला त्याच्यावर पाहिजे? उपचार ताबडतोब दिसले की व्हायला पाहिजे उपचार बर. दररोज. आणि हे कशामुळे होतात तर तुम्ही दररोज तुमचा गोठा स्वच्छ करत नाही. बर बर स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छता विषय. महत्वाची, आणि स्वच्छता नाही ठेवल्यामुळे त्यांना ते अशा प्रकारचे आजार होतात. आणि त्याला साफसफाई नसल्यामुळं आणि चांगला आहार न दिल्यामुळे ते शेळ्या आजारी पडतात. महत्वाचे 2 रोगाचे कारण म्हणलं तर बुळखंडी किंवा हागवण लागणे, अच्छा. आणि दुसरं म्हणजे निमोनिया किंवा सर्दी होणे. आणि त्यामुळं नाकाला शिमूड दिसला की ताबडतोब त्या शेळीला ते तुम्ही सर्दीचं औषध पाजायलाच पाहिजे. आणि हागवण दिसली की तिला तो कमीत कमी तुमच्या खडू असतो शाळेत शिकवायचा खडू, आणि काताचा डबा असतो, पान खायचा काता असतो, कत्ता म्हणतो पण त्याला, किंवा कट्ट्याचे म्हणतो. ते दोन्ही मिश्रण करून त्याला दिलं तर संडास थांबते. म्हणजे आपला घरचा गावरान इलाज केला तरी तो आजार हे होऊ शकतो. काय असतंय, रोगाचं निदान बर झालं की तुम्ही औषध काय द्यायचं महत्व नाही. रोगाचं निदान होणं महत्वाचं असते. तुम्हाला डिटेक्ट तुम्ही आयुर्वेदिक द्या, ॲलोपॅथिक द्या, युनानी द्या, किंवा काय तुम्हाला द्यायचं ते कोणते, किंवा घरगुती औषध द्या, पण तुम्हाला आजार समजला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. आजार महत्वाचं, डायग्नोसिस इम्पॉर्टंट. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. आपल्या आयुष्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आतापर्यंतच्या जर्नीमध्ये किंवा प्रवासामध्ये, किंवा मी हे केलं म्हणून आज इथपर्यंत आहे, शेळी पालन. म्हणजे शेळी पालनामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट शेळी पालनात उतरलं नसतं तर मी आतापर्यंत मला दिसलोही नसतो मी. आणि एवढं सगळं तुम्ही साम्राज्य निर्माण केले ते झालं नसतं. आणि शेळी पालनामुळं जे आहे ते अनेक लोकांचे मी संसार उभे करायला इनडायरेक्टली मदत करू शकलोय. एक वलय तयार केलं मी शेळीचं, की त्या वलयामुळे लोकांना प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी एक शेळी असावी. आज एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती म्हणले, 81 किती म्हणले तुमचं टोटल? 81. हा 81 वयामध्ये मागे वळून पाहिल्यानंतर सर्वात समाधान कशामध्ये वाटतं, की मी काहीतरी कुठली गोष्ट आहे की ही केली आणि मला त्याचं खूप समाधान वाटतंय आता? एक तर पहिल्यांदा मला जनावर डॉक्टर व्हायचं होतं. बर, हे पॅशनच होती, आवडच होती. आवड होती मुळात, ती पूर्ण झाली. बर. आणि दुसरी गोष्ट, योगायोगाने मला शेळी सापडली. बर. माझी बदली उस्मानाला जर झाली नसती तर मी शेळी पालन मध्ये पडलोच नसतो. म्हणजे तुमची दिशा तुमची ट्रेन एकडेच गेली असती. हा एकीकडे गेली असती. बर. आणि मग हा विषय मला सापडला नसता. परंतु माझ्या सुदैवानं म्हणा की मला उस्मानाबादला माझी बदली झाली शेवटच्या पिरियड मध्ये माझ्या नोकरीच्या. बर. तर त्यामुळे ही शेळी मला सापडली, आणि शेळीमुळे माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरला. ते सेकंड इनिंग मध्ये सुद्धा नोकरी संपल्यानंतर जी दुसरी माणसाची अवस्था असते बर, तर ती फार विचित्र असते. कारण रिटायर झालेली माणसं, सरकारनं त्यांना सांगितलं तुला दिसत नाही, ऐकत नाही, दात हालतात, तुला नीट बोललेलं कळत नाही, म्हणजे तुझा उच्चार समजत नाही, घरामध्ये तो नकोसा असतो, आणि मग तो हळूहळू एकलकोंडा होतो आणि हंगत जातो. परंतु माझी उलट परिस्थिती झाली की सेकंड इनिंग मध्ये माझ्या रिटायरमेंट नंतर मला शेळी सापडल्यामुळे मी वरचेवर मी मजबूत होत गेलं. आजही मी 10-15 किलोमीटर पायी चालू शकतो. आता एकंदरीत तुमच्या तब्येतीचं एक पाहता 81 वय, मला वाटत नाही की तुम्ही जरी आता हे मुलाखत पाहणारे प्रेक्षक आहेत ते विश्वास बसणार नाही की तुम्ही रिटायर झाल्यानंतर 2002 ला 2002 ला मला वाटतंय तुम्ही आता रनिंग 58 तुमचं वय असं वाटतं. म्हणजे तुमच्या फिटनेसचं मग काय रहस्य त्याच्यामध्ये? तुम्ही त्याचं एकच कारण, फक्त शेळीमध्ये जी मी काढून घेतले निगेटिव्ह एनर्जी सारखी सगळं शेळीमध्ये जे मी वाहून घेतलंय तीच माझी एनर्जी आहे. मला ऑटो स्टार्ट माझी गाडी, म्हणजे जनरेशन, मला ढकल स्टार्ट नाही, मला कोणी पुश करावं किंवा कोणी मला मदत करावं. मी जिथं जाईल तिथं मला पैसा मिळतो. कारण शेळीमुळे मी जिथं जाईल तिथं मला, बरोबर आहे, ज्या गावात जाईल त्या ठिकाणी मी शेळीवाला समजले की लोक माझ्याकडे जमाच होतात आणि त्यांना त्याच्या गरजा पूर्ण करून घेतात. शेवटचा प्रश्न आहे, शेतकरी किंवा बचत गटातील लोकांसाठी काय म्हणजे शेळी पालनासाठी काय एक छोटासा मेसेज काय द्याल? संघटित होणे. बर. संघटित होणे
शेळी पालन शिकणे बर आणि संघटित होणे आणि त्याचं योग्य रीतीने मार्केटिंग करणे बर आणि त्यासाठी सरकारनं यासाठी मदत करणे हे सगळ्यात मोठा आपल्या आयुष्यामधला टर्निंग पॉइंट होऊ शकणार आहे. अच्छा आणि महाराष्ट्राला एक अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचं काय म्हणतात आर्थिक दृष्ट्या आपण स्वावलंबी होऊ. ही माझी एक धारणा आहे बर. की शेळीमधून आपण हे करू शकतो, करायला पाहिजे लोकांना. बकरीशी बरकत आहे. तर त्यामुळं ज्याच्या घरामध्ये मी ऍक्च्युअली सर्वे केलाय, पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये एवढे आत्महत्या दरवर्षी होतात. परंतु ह्या आत्महत्या कोणाच्या आहेत? तर ज्याच्याकडे जनावर नाही त्यांची आत्महत्या, ज्याच्याकडे शेळी नाही त्याची आत्महत्या. बरोबर आहे, तुम्ही ज्यांच्याकडे शेळी आहे त्याच्या घरामध्ये आत्महत्याच नाही. मला दाखवा, हुडकून दाखवा तुम्ही. बरोबर आहे. आपण त्याला 1000 रुपये मी बक्षीस देईन. मग एकंदरीत तुमच्या या नोकरीच्या काळामध्ये तुम्हाला किती प्रमोशन भेटले आणि शेवटची रिटायरमेंट मला कुठल्या पदावरती? 3 प्रमोशन मिळाले नोकरीमध्ये. 3 प्रमोशन मिळाले. त्याच्या अगोदर मी 12वी नंतर शिक्षकही होतो. पण शेवटचं जे तुमचं रिटायरमेंटला होतं त्यावेळेस तुम्ही असिस्टंट डायरेक्टर म्हणून मी होतो. म्हणजे कुठल्या क्लासमध्ये येतात? DRD मध्ये, जिल्हा त्याला काय म्हणायचं म्हणजे 1, 2, 3 काय क्लास? क्लास 1 मध्ये. म्हणजे रिटायरमेंट तुम्ही क्लास 1 मध्ये झालं. ठीक आहे. तर मंडळी, हे होते अत्यंत चांगल्या पद्धतीने उस्मानाबादी शेळीवरती काम करणारे वसंत मुंडे साहेब यांनी यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर देखील अत्यंत या गोष्टीमध्ये वाहून घेतलं आणि शेवटची रिटायरमेंटची क्लास 1 अधिकारी म्हणून रिटायर झाले. यांना कुठलाही आविर्भाव नाही मी क्लास 1 अधिकारी आहे किंवा माझ्या शेजारी कुणीतरी येऊन कसं बसलेलं चालेल, कारण की मी मुलाखत कव्हर करायच्या अगोदर इथं बसलो. अनेक जे लोक येतात त्यांच्याकडे प्रश्न घेऊन त्यांना अत्यंत पद्धतशीरपणे समजून सांगणारा हा एक साधा माणूस आहे. पण प्रचंड या माणसाच्या आज 81 वय आहे पण वाटत नाहीये. तर सर्व शेतकरी बांधवांना मी या मुलाखतीतून एक आपण प्रेरणा घ्यावी आणि सरांचं मार्गदर्शन ऐकून आपल्या वैयक्तिक संसारामध्ये आपण उस्मानाबादी शेळीची पालन करून खूप सारं डेव्हलपमेंट करू शकतो, हे आपण डोक्यात घेऊन या मुलाखतीचा आदर्श घ्यावा. सर, आपण एक क्लास 1 अधिकारी असताना मला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.